विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे अर्थव्यवस्थेचे प्रकार. तर अर्थव्यवस्थेचे एकूण 3 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं ही खाजगी लोकांच्या हातात असतात. तर मग याचा मुख्य हेतू काय आहे? तर समान नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू आहे. त्याचबरोबर ही भांडवलशाही अर्थव्यवस्था कोणत्या देशाने स्वीकारली आहे? तर जर्मनी, जपान आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे समाजवादी अर्थव्यवस्था. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं ही शासनाच्या किंवा सरकारच्या हातात असतात. मग याचा हेतू काय आहे? सामाजिक कल्याण साधने हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. आणि ही समाजवादी अर्थव्यवस्था कोणत्या देशाने स्वीकारली आहे? तर चीन, रशिया या देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. आणि तिसरा प्रकार आहे ते म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. मग मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची काही साधनं खाजगी मालमत्तेकडे असतात, तर काही साधनं हे शासनाकडे किंवा सरकारकडे असतात. मग याचा मुख्य हेतू काय आहे? तर या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो. त्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था नेमकी कोणत्या देशाने स्वीकारली आहे? तर त्यामध्ये आहे बघा भारत, स्वीडन आणि युनायटेड किंगडम इत्यादी देशानं ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे.